रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेचा पेच कायम। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक। किरण सामंत, उदय सामंत बैठकीला उपस्थित राहणार। देवेंद्र फडणवीसांनी मणिपूर आणि लडाखमध्ये जावं। मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल। अब की बार गोळीबार सरकार। सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। तर कायदा सुव्यवस्थेची काळजी सुळेंनी करू नये। सुळेंच्या घोषणेवर भाजपचा पलटवार। रावेरमध्ये महायुतीमध्येच असंतोषाचं वारं। रक्षा खडसेंच्या उमेदवारीने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण। खडसे पवारांची फसवणूक करतायत, चंद्रकांत पाटलांचा आरोप। सत्ताधाऱ्यांना फक्त शरद पवार यांना हरवायचंय, त्यामुळे घर फोडून वहिनीला उमेदवार केलं। सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल। निवडणुकीतून विजय शिवतारेंची माघार। 5 लाख पवार विरोधी मतांचं काय करायचं? पत्रातून कार्यकर्त्यांचा शिवतारेंना खडा सवाल। मोदींकडून लोकसभा निवडणुकीमध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न। ईव्हीएम शिवाय भाजप 200 पारही होऊ शकत नाही। राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल। केजरीवाल यांच्यावरील कारवाई म्हणजे संविधानावर हल्ला। आपल्याला संविधान वाचवण्यासाठी लढायचंय, शरद पवारांचा हल्लाबोल। नाराजी नाट्यानंतर अंबादास दानवेंनी चंद्रकांत खैरेंची घेतली भेट। उमेदवारी मिळालेल्या चंद्रकांत खैरेंना दिल्या शुभेच्छा। हिंगोलीच्या जागेवरून भाजप आणि सेनेत वाद। भाजपच्या नेत्याला शिवसेनेच्या चिन्हावर लढायला सांगा। भाजपच्या 3 आमदारांची खळबळजनक मागणी। महाराष्ट्र सदन घोटाळा संदर्भात उद्या महत्त्वाची सुनावणी। घोटाळ्यात छगन भुजबळांना दिला होता दिलासा, तर दमानी यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी। राष्ट्रपतींच्या हस्ते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार प्रदान। पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन। पक्षाचे आदेश येत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाचं काम करू नका। प्रहारचे जिल्हा प्रमुखांना आणि तालुका अध्यक्षांना आदेश। भावना गवळींचा वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात प्रचार सुरू। शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांचं जोमानं काम सुरू। मंगलमय कार्यक्रमात वाचाळवीरांवर बोलणं योग्य नाही। शिवाजीराव आढळराव पाटलांची अमोल कोल्हे यांच्यावर टीका। मावळचे उमेदवार शुरंग बारणे यांनी घेतली सुनील शेळकेंची भेट। सुनील शेळके आता बारणेंचा प्रचार करणार का, याकडे सर्वांचं लक्ष। सोलापूर लोकसभेचे भाजप उमेदवार राम सातपुते यांनी कार्यकर्त्यांसोबत जेवणाचा घेतला आस्वाद। युथ संवाद कार्यक्रमामध्ये जेवणाचा घेतला आस्वाद। धुळ्यातील लघु सिंचन घोटाळ्याचा अखेर 33 वर्षांनंतर निकाल। आरोपी भास्कर वाघ आणि सखाराम वसावे दोघांना शिक्षा, तर पुराव्यांअभावी 7 जण निर्दोष। कोल्हापूर पोलिसांचा उद्यमनगरमधील गोदामावर छापा। नामांकित कंपन्यांच्या नावानं बनवली औषधं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।